ही पुणेरी मिसळ आहे. 2 पाव मला वाटतं अनलिमिटेड येतात. तर हे बटर लावलेले पाव आहेत. तोंडाला पाणी सुटलं, इतका सुंदर वास येतोय. बटर लावून दिले, शेकून दिलेत पाव, मटकी दिली आहे. हे मोठं बाउल आपल्याला सॅम्पल सगळं मिक्स करण्यासाठी दिलं आहे. शेव दिली आहे, थोडी जाड शेव आहे, लिंबू, कांदा, मिरची, आणि तुम्हाला जर अजून मिरची हवी असेल तर लिंबू, मिरची इथे आणि कांदा इथे दिलेला आहे. आत बघूया की याच्यात काय आहे सॅम्पलच्या इथे. वाव, नुसतं वाटण दिसतंय. हे नुसतं वाटण आहे, नुसतं सॅम्पल आहे. याच्यात बाकी काहीच नाही आहे. इथे मी या वाटीत जेव्हा पाहिलं, या रस्त्यामध्ये जेव्हा पाहिलं तेव्हा मला खाली हलकीशी मटकी दिसली. मटकी त्यांनी आपल्याला इथे साईडला दिली आहे की अशी. तर ही मटकी आपण टाकूया आणि सगळी मिसळ आपल्याला जशी पाहिजे तशी तयार करून घेऊया. जशी पाहिजे आपण सगळं दम करणार आहोत, कारण का सगळं खाणार आहोत. भूक लागलीच होती आणि वासाने ती अजून खवळली आहे. सगळी मटकी आपण वापरली. तसंच आपण शेव पण सगळी टाकूया. ही गोष्ट मला आवडली. इथे अच्छा हे फरसाण पण आहे बरं का. ते दाखव, वरनं फक्त शेव दिसते. हा चिवडा आहे, फरसाण नाही, सॉरी, हा चिवडा आहे. तर शेव चिवडा ही टिपिकल गावाकडची जी मिसळ असते ना तशी मिसळ आहे. मस्त होणार ही मिसळ. वाव, खूपच सुंदर. ही पुणेरी मिसळ आपण बघतोय. त्यासोबत आपल्याला मिरची आहे, लिंबू पिळून घेऊ, लिंबूचा उपयोग करून घेऊ, लिंबू दिलेला आहे. जेव्हा मिसळीमध्ये लिंबू मिळतं ना ते विदाऊट लिंबू मिसळ अर्धवट राहते. म्हणून की लिंबू टाकल्या आधी तुम्ही जर घास घ्यायचं म्हटलं, चव म्हणायचं, तर ते अर्धवट होतं. लिंबू हे टाकलंच पाहिजे, शास्त्र असतं ते. तसंच कांदा टाकून घेऊ आपण. कांदा पण मस्त टाकून घेऊ आणि अजून कांदा लागेल आपल्याला, तो इथून घेऊ. अजून कांदा आपण टाकून घेतलाय. तर हे सगळं मिश्रण जे आहे ते एक्झिक्यूट करून घेऊ. आणि मी उत्सुक आहे चवीसाठी. पाव मला वाटतं अनलिमिटेड आहेत. बघूया आपण मिसळ आपल्याला काय चव देते. वास खरंच मस्त येतोय, ते मी तिसऱ्यांदा सांगतोय. प्रॉपर गावाकडच्या मिसळीची तुम्हाला आठवण करून दिली अशी मिसळ आहे. मस्त चव आहे. मग आपण वाटण पाहिलं खाली तळाशी, तेच सांगितलं की मिसळ मस्त मिसळ आहे, सुंदर चव आहे. गोड नाहीये बरं का, काही गोडसरपणा याच्यात नाहीये. छान तिखट आहे, झणझणीत नाहीये. आनंद देणारे इतपत तिखटपणा आहे. एवढा तिखटपणा मिसळीमध्ये असलाच पाहिजे, तरच ती मिसळीची ओळख आहे.